शहादा शहरात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता विद्युत वितरण विभागाच्या शहादा कार्यालयात अधिकारी आणि शिष्टमंडळाच्या सदस्यांची दुसरी संयुक्त बैठक पार पडली। ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत वीज पुरवठ्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पहिल्या बैठकीनंतर शहरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण काही अंशी कमी करण्यात यश आले आहे। मात्र ज्या वसाहती व भागांमध्ये अद्यापही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे त्या ठिकाणी प्रथम प्राधान्याने विद्युत यंत्रणा सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या अंतर्गत शहरात अतिरिक्त 10 ट्रान्सफॉर्मर बसवण्यासह आवश्यक त्या ठिकाणी तब्बल 20 ACB युद्ध पातळीवर बसवण्यात येणार आहेत। तसेच काही वसाहतींमधील विद्युत यंत्रणेवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे। ACB बसवताना संबंधित वीज ग्राहकांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून विद्युत यंत्रणेत करण्यात येणाऱ्या बदलांसाठी नागरिकांनी आणि वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। शहरातील वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी 1 महिन्याच्या कालावधीत आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करून ठोस उपाययोजना करण्यात येईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली। त्यामुळे शहादा शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येला लवकरच आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। बैठकीस कार्यकारी अभियंता योगेंद्र प्रसाद, उपअभियंता पुष्पेंद्र पाडवी यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। ते आपल्याला करतात या दृष्टीनं 200 ठिकाणी आपल्याला 100 लावावं लागेल। बाजूला ऍडिशनल लावावं लागेल। 100 आहे तिथं 200 करायचं ऍडिशनल लावायचं आहे। जागा बघावं पण लागेल। जागा किती सगळे 100 आहे ना, फक्त 100 दुसरा 200 बसतात। बाकी दोन सुचे आहेत। निर्णय याच्यासाठी घेता येणार नाही की नेमकी तुम्हाला परिस्थिती माहिती नाही। आता ह्या 19 ठिकाणी डीपी कोणत्या आहेत आपल्या? 19 पैकी ना सर 4 100चे आहेत आणि बाकी सगळे 200 सगळ्या 200 ला ऍडिशनल 100 करावं म्हणजे 15 लोकेशनला तुम्हाला 100 चालून ट्रान्सफर लावा आणि शहराला खूप तक्रारी तिथं प्रायोरिटी हे सगळे तक्रारी जनतेच्याच प्रश्न हे 100चे का हे सगळे 100चे शहादा शहराचं पाहिजे ना, किती झालं किती बॅलन्स आहे? ठीक आहे, ते सर्व ट्रान्सफर 100 घेतात। आज ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता मान्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात शहादे शहराच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा ठेवली होती। त्या दृष्टीने आज चर्चा झाल्यात। चर्चा अतिशय सकारात्मक झाल्यात। त्यांना दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आणि जनतेने केलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांनी शहरातले 19 DPI ज्या आहेत ज्या ओव्हरलोड असल्याचं त्यांनी कबूल केलं। खरं तर शहरात 279 DPI आहेत, पण आम्ही त्यांना त्याही सूचना केल्यात की याचं फिल्ट्रेशन करा, किती व्होल्टेजच्या किती DPI आहेत, म्हणजे मग आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जाईल। तेही त्याने ॲक्सेप्ट केलं। आजच्या घडीला आपल्याजवळ जो मटेरियल अवेलेबल आहेत त्या दृष्टीने 10 अशा DPI आहेत की ज्यांचं व्होल्टेज खूप ओव्हरलोड असल्यामुळे तिथं आपल्याला DPI देणं खूप गरजेचं आहे। असे 10 आपण ठिकाणं निवडलीत प्रायोरिटीनं आणि त्या ठिकाणी ते या महिन्याभरामध्ये काम करणार आहेत। याशिवाय या शहरामध्ये जेव्हा लाईट जातात तेव्हा AB स्विचची कमी असल्यामुळे खूप मोठा एरिया आपल्याला लाईटने बंद करावा लागतो, तेव्हा तातडीने 11 AB स्विच बसवण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या फिटरवर तेही या 13-14 तारखेला त्यांनी कबूल केलेलं आहे। अशा पद्धतीने जे शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे, जे शॉर्ट टर्म ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणून, त्याच्यासाठी हे सगळे त्यांनी सुरू केलेलं आहे। खास करून विकास हायस्कूलच्या फिडरच्या संदर्भातनं ज्या खूप तक्रारी आहेत त्याही संदर्भात चर्चा झाली। त्या संदर्भातनं तिथला जो लोड आहे तो दुसरीकडे आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी काय करता येईल त्याही संदर्भातनं या ठिकाणी अतिशय चर्चा झाल्यात आणि त्याही बाबतीत त्यांनी निर्णय करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। लॉंग टर्म ज्या काही आपल्या शहादा शहरासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यात 33 kVचे
जे सेंटर आहे ते 33 केवीचे 1 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल असं त्याने सांगितलं मोहिद्याचं. आणि दुसरं जे सेंटर आहे ते आता जे जुनं सेंटर आहे त्याच्या शेजारी होणार आहे, त्याची मंजुरी आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट पण नक्की झाला, परंतु जागेच्या संदर्भातनं अजून त्यांना ती परमिशन मिळालेली नाही. अशा पद्धतीने शहादे शहराचं जे काही इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भातनं ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या संदर्भातनं आपण अतिशय सकारात्मक चर्चा करून आणि टाईम बाउंड कार्यक्रम करण्याचं अधिकाऱ्यांनी कबूल केल्यामुळे आम्हालाही बरं वाटलं. या 5-6 दिवसांमध्ये निश्चितच ड्रिपिंगचा जो आहे ते कमी झालेलं आहे आणि म्हणून एकूणच शहादे शहराच्या या सगळ्या तक्रारीच्या बाबत आपण सगळेजण जागरूक राहून परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.